Good morning to all of you. नेक्स्ट लेक्चर लास्ट लेक्चर आपण पाहिलेला होता क्वेश्चन. आणखीन क्वेश्चन कंटिन्यू करू आणि मग आणखीन एक क्वेश्चन घेऊ त्या बेसवरती आणि मग जाऊ आपण नेक्स्ट पॉईंटकडं. मोल फ्रॅक्शन. क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन सोल्युशन ऑफ नायट्रिक ॲसिड इज अ solution of nitric acid is 5% weight by weight. 5% weight by weight. Find the mass of nitric acid. Find the mass of nitric acid. Find the mass of nitric acid present in 100 ml of solution. Find the mass of nitric acid present in 100 ml of solution. Find the mass of nitric acid. नायट्रिक ॲसिडचा आपल्याला मास काढायचा आहे. डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज 1.4. Density of solution is equal to 1.4 gram per milliliter. Density of solution is 1.4 gram per milliliter. चला ओके. काय काढायचंय? नायट्रिक ॲसिडचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला कुठला दिलाय? वेट बाय वेटचा. किती पर्सेंट डिसोसिएट झाले? 5% डिसोसिएट झालेलं आहे. तोच फॉर्म्युला आपण वापरू. पर्सेंटेज वेट बाय वेट इज इक्वल्स टू मास ऑफ सोल्यूट. म्हणजेच हे काढायचं मास ऑफ नायट्रिक ॲसिड, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. हा फॉर्म्युला आहे. आता मास ऑफ सोल्युशन काढण्यासाठी काय पर्याय आहे? मास ऑफ सोल्युशन दिलेला आहे का? डेन्सिटी दिली आहे. किती मास आहे सोल्यूटचं माहित नाही, पण 100 ml सोल्युशन मध्ये डिझॉल्व केलेलं आहे आणि त्यानुसार सोल्युशनचं मास काढायचं आहे. क्वेश्चन काळजीपूर्वक पहा. नायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन. पण सोल्युशनचं मास आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. 100 ml सोल्युशन दिलेलं आहे. एक सोल्युशन आहे नायट्रिक ॲसिडचं ज्याच्यामध्ये 5% वेट बाय वेट काय आहे? नायट्रिक ॲसिड आहे, 5% वेट बाय वेट. त्यावेळेस नायट्रिक ॲसिडचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. 100 ml सोल्युशनमध्ये किती अमाऊंट ऑफ नायट्रिक ॲसिड ॲड केलेलं आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डेन्सिटीवरनं आपल्याला मास ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करता येतं. डेन्सिटीवरनं मास ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करता येतं. मग तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी मांडू. डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन. डेन्सिटी किती दिली आहे? 1.4. 1.4 इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मास ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे 100 ml. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, आता याला काय आपण आडवू नाही शकत. तर मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 1.4 इंटू 100. सो देअरफॉर 1.4 म्हणजेच या ठिकाणी हा डेसिमल पॉईंट 140 ग्रॅम ऑफ मास ऑफ सोल्युशन या ठिकाणी येऊन जाईल. ओके.
हे काय आहे मग, हे मास ऑफ सोल्युशन आहे. 5% ऍड केल्यानंतर आपल्याला नायट्रिक ऍसिडचं मास या डेन्सिटीला काढायचं आहे. मग मास ऑफ सोल्युशन किती आलं, किती पर्सेंट, 5%. वेट बाय वेट मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे. हे लिहिला मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन हे इकडे आलेलं आहे 140 इंटू 100. हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा 14 इकडे येईल. 14 इंटू 5 इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इंटू 10 and therefore mass of solute is equal to सोल्यूट कोण आहे, नायट्रिक ऍसिड. मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू किती येईल पहा, 14 इंटू व्हॉट 5 डिवायडेड बाय 10. 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 7 जा. सो देयरफॉर मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 7 ग्रॅम. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. चला, आले का इथपर्यंत? इथपर्यंत सगळे पोचले, सुखरूप पोचले का बघा. आलार पोचले इकडे, तर पुढे जाऊयात आपण. सगळे पोचलेले असतील तर नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाणार आहोत. तो नेक्स्ट पॉइंट आहे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. तो पॉइंट काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. या पॉइंटकडे आता आपण पोचणार आहोत. ओके, चला नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात आपण. मोल फ्रॅक्शन कडे आपण जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी अतिशय सोपा कन्सेप्ट आहे, कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहे. मोल फ्रॅक्शनचा टर्म्स इझी कन्सेप्ट आहे. थोडंसं सिस्टमॅटिक कॉन्सन्ट्रेशन जर केलं तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. इट्स अ व्हेरी इझी टर्म्स रिलेटेड टू द कॉन्सन्ट्रेशन. चला नेक्स्ट पॉइंट आहे मोल फ्रॅक्शन. नेक्स्ट पॉइंट व्हॉट, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन it is represented as zeta. x नाही बरं, तो zeta आहे, ZETA. that is called as zeta. मोल फ्रॅक्शनला झेटाने रिप्रेझेंट केलं जातं. बेसिकली मोल फ्रॅक्शन आहे काय याच्या बाबतीत आपण थोडासा विचार करू. फॉर एक्झाम्पल, एक फ्लास्क घेतला आणि या फ्लास्कमध्ये पार्टिशन केलं. पार्टिशन केल्यानंतर याच्यामध्ये एक सोल्यूट आहे आणि याच्यामध्ये एक सोल्यूट आहे. मुद्दा लक्षात घ्या. आता कदाचित सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड, गॅस इन गॅस, त्याचबरोबर सॉलिड इन गॅस, लिक्विड इन गॅस, गॅस इन गॅस. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण सोल्युशन पाहणार आहोत. आपण याला कन्सिडर केलं, ए नावाचा हा सोल्यूट आहे. इट इज अ सोल्यूट and this one is a solvent. ओके, याचे नंबर ऑफ मोल्स 1 आहेत आणि याचे नंबर ऑफ मोल्स फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केले 3 आहेत. तर मोल फ्रॅक्शन आता कसा येतो, तसं दोघांचेही आपण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. मग मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. जर कोणाच घ्यायचं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एचा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर फक्त आणि फक्त एचे मोल, म्हणजे इथं लिहू आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ
मोल्स ऑफ बी. तर असा फॉर्म्युला आहे तो मोल फ्रॅक्शन ऑफ एचा. म्हणजे इनडायरेक्टली आपण असंही म्हणू शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किंवा हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन असंही म्हणू शकतो. लक्षात आलं. मग इवन नंबर ऑफ मोल्स ऑफ जर बी कॅल्क्युलेट करायचं असेल तर याला आपण असंही म्हणू शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय, हे काय आहे सोल्यूट आहे, हे काय आहे सॉल्व्हंट आहे, वरती दिसतंय. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये ए पण आहे आणि बी पण आहे. इवन मोल फ्रॅक्शन ऑफ जर बी काढायचा ठरला, मोल फ्रॅक्शन कोणाचा बीचा जर काढायचा ठेवला तर या ठिकाणी काय येईल नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. इवन याला आपण म्हणू शकतो नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन number of moles of solution. Number of moles of solution. मग इनडायरेक्टली आता या फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी यूज करू मोल फ्रॅक्शन ऑफ ए आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी. मग त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला, या ठिकाणी मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किती दिलाय 1 divided by number of moles of A 1 plus 3 is equal to 1 divided by 4 that is equal to 0.25. क्लिअर. काही शंका आहे का या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर x ऑफ b is equal to, आता मोल फ्रॅक्शन कोणाचे b चे, नंबर ऑफ मोल्स ऑफ b किती आहे 3 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ a किती 1 plus 3 is equals to 3 by 4 that is meant by 0.75. आणखीन एक मुद्दा या ठिकाणी असा तयार होतो, याला आपण शॉर्टकट मध्ये आणखीन मांडूयात. याला शॉर्टकट मध्ये कसं मांडता येतं, बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. हा आपण तो फॉर्म्युला मांडू शकतो. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ पी इज इक्वल्स टू एन ऑफ पी अपॉन एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. बाकी सगळं वरती लिहिलेलं आहे. एन ऑफ ए काय आहे, एन ऑफ पी काय आहे, हे आपण सगळं लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण असं मांडू शकतो, जेव्हा हे सोल्युशन आपण एकत्र केलं म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट जर एकत्र केलं तर त्या दोघांची व्हॅल्यू काय येते 1 येते. पहा मग कसं येते, x ऑफ ए प्लस x ऑफ बी इज इक्वल्स टू 1. इट इज नॉट अ x, हा सीटा आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू 1 येते का बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज 0.25 प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 0.75 दॅट इज इक्वल्स टू 1. राईट की नाही पहा. क्लिअर. काही शंका आहे का पहा पटपट. काही शंका आहे. जर समजा याच्या ऐवजी इथं किती कन्स्टिट्युएंट होते, 2च कन्स्टिट्युएंट होते. पण जेव्हा सोल्युशन असतं एखाद्या सोल्युशन मध्ये एक कन्स्टिट्युएंट इज ऑलवेज अ सॉल्व्हंट, वन कन्स्टिट्युएंट इज ऑलवेज सॉल्व्हंट and other constituent is a solute. If it is a solution is a tertiary mixture or ternary mixture, a solution is a ternary mixture, how can solve in that case? मग त्यावेळेस तुम्ही कसं सॉल्व कराल. जर सोल्युशन हे टर्नरी मिक्सचर असेल तर त्यावेळेस आपण कसं सॉल्व करायचं याच्या बाबतीत आपण चर्चा करूयात. आणि त्याच्यानंतर आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटची डेफिनेशन मांडू. फॉर एक्झाम्पल
एक फ्लास्क आहे. क्लिअर. या फ्लास्कमध्ये एका ठिकाणी ए नावाचा, दुसऱ्या ठिकाणी बी नावाचा आणि सी नावाचा, याच्यापैकी हे दोन सोल्यूट आहेत. इट इज अ सोल्यूट, दिस वन इज अ सोल्यूट अँड इट इज अ सॉल्वंट. राईट. ए सोल्यूट आहे, बी सोल्यूट आहे आणि सी काय आहे, सॉल्वंट आहे. मग आता या ठिकाणी दोनच होते, या ठिकाणी दोन कन्स्टिट्युएंट होते, त्यावेळेस आपण असं मानलं. मग जर तीन कन्स्टिट्युएंट असतील तर या ठिकाणी काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ए जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी असं मांडता येतं. इवन एन ऑफ ए, एन ऑफ बी इज इक्वल टू म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सी. या सगळ्या टर्म्स या ठिकाणी रिप्रेझेंट करता येतात. आता या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. लक्षात आलं का बघा. म्हणजे या तीन, म्हणजे आता या ठिकाणी जर 4 असतील, 5 असतील, 6 असतील, नंबर ऑफ constituent present in the solution. Out of these, one is a solvent and other all are solute. So that time we utilize that type of equation. तर यावेळेस हे इक्वेशन आपण यूज करू शकतो. लक्षात आलं का बघा सगळ्यांना. जर बायनरी मिक्सचर असेल, जर एखादं सोल्युशन बायनरी मिक्सचर असेल तर तुम्ही हे फॉर्म्युले वापरू शकता. जर एखादं सोल्युशन टर्नरी मिक्सचर असेल तर हे सोल्युशन तुम्ही किंवा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. काही शंका आहे का बघा इथपर्यंत. बायनरी असेल, एक सोल्यूट एक सॉल्वंट असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. त्याला शॉर्टकटमध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ याला तुम्ही सॉल्वंट असं म्हणू, सॉरी सोल्यूट असं म्हणू शकता. मोल फ्रॅक्शन ऑफ बी याला सॉल्वंट असं म्हणू शकता. याही ठिकाणी बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ ए काय आहे, सोल्यूट आहे. मोल फ्रॅक्शन दुसरा सोल्यूट आहे आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सी म्हणजे सॉल्वंट आहे. तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही कन्स्टिट्युएंटचा मोल फ्रॅक्शन काढू शकता. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, एक मोलमध्ये सर्व येणारे कन्स्टिट्युएंट्स आहेत. एक मोल सोल्युशन आहे, एक मोल सोल्युशनमध्ये कोणते कोणते कन्स्टिट्युएंट किती प्रमाणात येतात आणि सगळ्यांची ॲडिशन ही एक मोल होत असते. तर असा हा कन्सेप्ट या ठिकाणी आपण सांगू शकतो. लक्षात आलं का. आता मग यानुसार, या फॉर्म्युल्यानुसार यांची डेफिनेशन कशी तयार होते ते डेफिनेशन मी या ठिकाणी मांडतो आहे. त्यावेळेस थोडंसं सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिल्यांदा मांडू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटची डेफिनेशन. काय म्हणायची, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. याला आपण लिहू एक्स. तो एक्स असा नाही आहे, एक्स म्हणजे झिटा सोल्यूट असं म्हणायला काही हरकत नाही. इट इज डिफाइंड ॲज, इट इज defined as number of, defined as the ratio of, defined as the ratio of number of moles of solute to the number of moles of solute and number of moles of solvent. लक्षात आलं का बघा. डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांच्या. अहो डेफिनेशन लक्षात आली का. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटला आपण या प्रकारे लिहू शकतो. इथलं थोडंसं दिसत नाहीये, या ठिकाणचं दिसत नाही, तर हे आहे झिटा.
एवढं लक्षात घ्या, हे दिसत नाहीये म्हणून या ठिकाणी मी परत मांडलेलं आहे झिटा. इथलं पण थोडंसं दिसतंय, काही अडचण नाही. इवन हीच डेफिनेशन आपण असंही मांडू शकतो, ऑर इट इज defined as number of moles of solute present in number of moles of solution. हे दुसरे डेफिनेशन ते मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट साठी. नेक्स्ट वन इज अ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट, याला झिटा सॉल्वंट असं म्हटलं जातं. आता डेफिनेशन मध्ये काय चेंज होईल, या ठिकाणी फक्त सोल्यूटच्या ऐवजी सॉल्वंट येईल. बघा डेफिनेशन कशी येते ते. इट इज डिफाइंड ॲज, लिहित नाही तेवढं, पुढचं लिहा. द रेशो ऑफ इट इज द रेशो ऑफ number of moles of solvent to the number of moles of solute and number of moles of solvent. ओके. दुसरी डेफिनेशन आपण असं मांडू शकतो, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, इट इज डिफाइंड ॲज number of moles of solvent, number of moles of solvent present in number of moles of solution. तर या प्रकारे सगळ्या तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. फॉर्म्युले त्या ठिकाणी शॉर्टकट मध्ये लिहिलेले आहेत. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, इफ इट इज A is a solute and B is a solvent, that time A is a solute and B is a solvent, that time number of moles of solute to the number of moles of solution, किंवा present in the solution number of moles of solvent to the number of moles of solution. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न या ठिकाणी क्रिएट करू शकता. या ठिकाणी साधे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मग आता या बेसवरती काही क्वेश्चन आपल्याकडे घेतले गेलेले आहेत. ते क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. काही क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. आता याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. क्लिअर? काही शंका आहे का बघा? नक्की पहा व्यवस्थितरित्या. चला ओके. क्वेश्चन आहेत. क्वेश्चन तसे साधे सोपे क्वेश्चन आहेत आपल्याकडं. क्वेश्चन घेऊयात आपण. पहिला या बेसवरती काही क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन घ्यायचे आपल्याला सगळे. या बेसवरती खूप सारे क्वेश्चन घ्यायचे आहेत आणि मग आपण त्या पॉइंटला क्लोज करूयात. ओके. खूप सारे क्वेश्चन आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपण थांबूयात. सध्या आज 2 तरी क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप सारे क्वेश्चन घेऊन परत येणार आहोत. तोपर्यंत क्वेश्चन पहिला. इन द मिक्सर क्वेश्चन असा आहे. इन द मिक्सर, या मिक्सर मध्ये कोण कोण आहे पहा. 40 ग्रॅम ऑफ NaOH and 54 ग्रॅम ऑफ वॉटर. 40 ग्रॅम ऑफ
NaOH and 54 gram H2O. Find X of NaOH, that means mole fraction of NaOH and mole fraction of H2O. Mole fraction of H2O. एका मिक्सरमध्ये 40 ग्रॅम NaOH आणि 54 ग्रॅम काय आहे H2O आहे आणि त्यामध्ये हे जे दोन कन्स्टिट्युएंट आहेत या कन्स्टिट्युएंटचा आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत मोल फ्रॅक्शन NaOH आणि H2O चा. मग आता काळजीपूर्वक पहा, याचं वजन किती आहे 40 ग्रॅम, याचं वजन किती आहे 54 ग्रॅम. दॅट मीन्स वॉटर इज अ सॉल्वंट and NaOH is a solute. So formula of NaOH, mole fraction of NaOH is equal to mole fraction of solute, that means Na, that means N of NaOH upon N of NaOH plus N of H2O, right? Just like this is a mixture. In that mixture, A is a solute, B is a solvent. So what happened? We calculate the mole fraction of A is equals to N of A upon N of A plus N of B. Just like this one is a A, हा A consider करा आणि याला B consider करा, right का? मग आता N of A upon N of A plus N of B. Clear? N म्हणजे काय आहे? N of H2O म्हणजे काय? W upon M. N of H2 म्हणजे काय? N means number of moles of H2O. आणि दुसरा आहे N of NaOH म्हणजे काय? तर W upon M ह्याही ठिकाणी. आता मुद्दा आपल्याला बाकीचा पडतो की सर हे तर NaOH दिलाय, तर त्या ठिकाणी ॲटॉमिक मास ऑफ Na is equals to 23, H is equals to 1 and O is equal to 16. Clear? मग आता याचं मास काढायचं आहे. NaOH मास कसं काढाल? NaOH याच्यामध्ये कोण कोण आहे? Na आहे किती? 1, ऑक्सिजन 1, हायड्रोजन 1, मास ऑफ Na 23, मास ऑफ O 16, मास ऑफ H 1, यांची ॲडिशन 23 1 23, 16 1 16, 1 1 1, 6 4 10 ला 0 40. मास ऑफ NaOH is 40 and mass of H2O H किती आहेत? 2 into 1, O किती आहेत? 1 into 16, या ठिकाणी 2, या ठिकाणी 16, 2 80. सो इट इज अ मॉलिक्युलर मास. हे काय आहेत? मॉलिक्युलर मासेस आहेत. दॅट मीन्स याला आपण म्हणू मॉलिक्युलर मासेस, याला आपण M ने रिप्रेझेंट करतो. मग वेट किती दिलाय? 40 ग्रॅम. NaOH किती दिला? 40 ग्रॅम डिवायडेड बाय 40, दॅट इज इक्वल्स टू 1. NaOH H2O किती दिलाय? 54 ग्रॅम डिवायडेड बाय 18, 18 3 54. आता या व्हॅल्यू आपण वरती ठेवू. X of NaOH is equals to 1 upon 1 plus 3, that is equals to 1 upon 4, that is equal to 0.25. क्लियर? काही शंका आहे का बघा? काही शंका आहे? नाव नेक्स्ट वन. X of H2O, that means mole fraction of H2O is equals to इटारा 3 upon 1 plus 3 is equals to 3 upon what? 3 upon 4, that is equal to 0.75. and X of NaOH, that means mole fraction of solute plus mole fraction of water is equals to 1. Mole fraction of NaOH is 0.25. It is 0.75, that is equals to 1. So answer is, this one is answer mole fraction of solvent, this one is answer mole fraction of solute, and it is a mole fraction of solute plus mole fraction of solvent is equal to 1. आले का बघा इथपर्यंत? सगळे सुखरूप पोहोचले का इथपर्यंत? पहा
नक्की पोचले. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन सगळं लिहून झालं व्यवस्थित? ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे next question is a solution has 46%. Question next. A solution has 46% weight by weight ethyl alcohol in water. Ethyl alcohol in water. Ethyl alcohol in water. Find the mole fraction of ethyl alcohol and water. Find the mole fraction of ethyl alcohol and water. That means आता या ठिकाणी दिले ॲटॉमिक वेट ऑफ कार्बन इज इक्वल टू 12, ऑक्सिजन इज इक्वल टू 16, हायड्रोजन इज इक्वल टू 1. इथिल अल्कोहोल अँड वॉटर आहे. इथिल अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथिल अल्कोहोल C2H5OH. वॉटरचं माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. आता मुद्दा काय आहे माहितीये का? 46%चं मिनिंग काय आहे? 46% इथिल अल्कोहोल वेट बाय वेट, याचा अर्थ 46 ग्रॅम ऑफ इथिल अल्कोहोल प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ H2O. क्लिअर? 100 grams of weight by 40% weight by weight आहे. grams of solution, not for water, कारण आपण डेफिनेशन काय लिहितो बघा, सोल्युशन. आता जरा काळजीपूर्वक पहा. वेट बाय वेट साठी काय ते वेट बाय वेट W/W पर्सेंटेज. W/W मध्ये काय ते वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन. म्हणजे हे काय येतं? सोल्यूट किती आहे? 46%. इथं काय येतं? 100%. म्हणजे हे पर्सेंटेज आहे, हे पर्सेंटेज या ठिकाणी 100 ग्रॅम्स ऑफ सोल्युशन. मग आता आपल्याला काय काढायचं? मोल फ्रॅक्शन. मग एक टेबल तयार करू आपण, छोटासा टेबल तयार करू. कारण आता आपल्याकडे सोल्युशन माहिती आहे, सोल्युशन माहिती आहे, सोल्यूट माहिती आहे. सोल्युशन किती? 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये बघा ना, पर्सेंटेज वेट बाय वेट एवढ्या सोल्युशनमध्ये, बरोबर ना. वेट ऑफ सोल्युशन म्हणजे 46 ग्रॅम सबस्टन्स डिझॉल्व इन 100 ग्रॅम्स ऑफ सोल्युशन. मग एवढं सोल्युशन आहे, एवढा सोल्यूट आहे, तर सॉल्व्हंट किती बघा. मग वेट ऑफ सोल्यूट किती झाला? इथं लिहू. वेट ऑफ सोल्यूट किती आहे? 46. त्याचबरोबर वेट ऑफ सोल्युशन किती आहे? 100. हे आहे ग्रॅम, हे पण आहे ग्रॅम. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे सॉल्व्हंट. मग इथं पहा, वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन. हे बरोबर आहे का बघा फॉर्म्युला? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. जर समजा आता या ठिकाणी 2च आहेत म्हणून आपण असं लिहिलं, एखाद्या ठिकाणी 3 असतील, 4 असतील, पण वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सोल्यूट म्हणजे किती सोल्यूट आहेत त्यानुसार. 2 सोल्यूट आहेत, वेट ऑफ सोल्यूट 1, वेट ऑफ सोल्यूट 2 प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. मग आता वेट ऑफ सोल्यूट काय आहे? वेट ऑफ सोल्युशन आहे. मग काढायचं काय? वेट ऑफ सोल्यूट. मग इथं काय येईल? वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय येईल? वेट ऑफ
सोल्युशन मायनस वेट ऑफ, काय काढायचं आपल्याला, वेट ऑफ सॉल्व्हंट काढायचं आहे, सॉल्व्हंट काढायचं आहे. सोल्यूट ऑलरेडी आहे आपल्याकडं, तर मग काय करायचं, वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन. केमिस्ट्रीमध्ये वेट आणि मास एकच आहे, एवढं लक्षात असू द्या. सोल्युशन मायनस वेट ऑफ सोल्यूट. सोल्युशन किती आहे, सोल्युशन इज इक्वल टू 100, सोल्यूट किती आहे 46, सॉल्व्हंट किती येतं 54. वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 54. सॉल्व्हंट कोण आहे H2O, सोल्यूट कोण आहे इथिल अल्कोहोल. मग आता त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. पहिले कॅल्क्युलेट करूयात नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ N ऑफ H2O आणि N ऑफ कोण C2H5OH, C2H5OH इज इक्वल टू W अपॉन M इज इक्वल टू W अपॉन M. इथं आपण काढलं वेट ऑफ सॉल्व्हंट 54 डिवायडेड बाय 18, 18 3 जा 54 आले इथपर्यंत. त्याच्यानंतर 46 याचं किती येते बघा मास, याचं मास किती येते, कार्बन आहे तर 2 into 12, कार्बन 12 आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन आहे ते किती 5 and 6, 6 into 1 आणि ऑक्सिजन आहे तर 1 into 16. 12 दोन्ही 24, 6 1 6, 16 1 16, 6 4 10 6 16 6, 4 1 46. म्हणजे ह्या ठिकाणी काय येईल 46 अपॉन 46 दॅट इज इक्वल टू 1. आता बाकीचं काम झालेलं आहे, क्लिअर ना. आता या ठिकाणी तुम्ही काय कॅल्क्युलेट केला, या ठिकाणी वेट ऑफ सॉल्व्हंट इवन मास ऑफ सॉल्व्हंट कॅल्क्युलेट केला. वेट ऑफ सॉल्व्हंट या ठिकाणी ठेवला, ऑलरेडी सोल्यूटचं वेट माहिती होतं. आता फक्त एकच काम करायचं आहे, एक्स ऑफ C2H5OH इज इक्वल टू N ऑफ C2H5OH अपॉन N ऑफ C2H5OH प्लस N ऑफ H2O. या ठिकाणी N ऑफ C2H5OH किती आला आहे 1, 1 डिवायडेड बाय 1 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे 0.25. then x of H2O, that means mole fraction of H2O, so N of H2O upon N of H2O plus N of C2H5OH, so that is equal to 3 upon 1 plus 3, that means 3 upon 4, that is equal to 0.75. मोल फ्रॅक्शन ला युनिट नाही, मोल फ्रॅक्शन ला युनिट नाही बिकॉज बोथ आर द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा. याला जे काही युनिट येणार आहे तेच याला युनिट येणार आहे. या दोघांचे ॲडिशन या दोघांचे, या ठिकाणी दोन्ही टर्म्स काय नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स, मोल्स पर डीएम, नंबर ऑफ मोल्स काय एवढे मोल्स एवढे मोल्स, मोल्स मोल्स कॅन्सल होऊन जातील आणि त्यामुळं मोल फ्रॅक्शनला युनिट नाही. क्लिअर, काय शंका आहे का बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन करत असताना पहिलं काय करायचं तुम्हाला, पहिलं काय करा आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत जे काही आन्सर आलेले आहेत, जे काही आन्सर आले, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू 1 आलेला आहे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल्स टू, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 3 आलेला आहे. पण प्रत्येकच वेळेस हेच येईल याच्याबद्दल खात्री नाहीये. येते का लक्षात. एव्हरी कॅल्क्युलेशन आतापर्यंत आपण मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड जे काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत त्या प्रत्येक कॅल्क्युलेशन मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट जे आहेत, सॉरी नॉट फॉर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शनचा रेशो प्रत्येक वेळेस, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा रेशो 25, सॉल्व्हंटचा रेशो 75, पण नंबर ऑफ मोल्स प्रत्येक वेळेस सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स आणि सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स एव्हरी इक्वेशन, एव्हरी क्वेश्चन सेम आलेले आहेत. तो एक निव्वळ योगायोग आहे, तिथं काही कॅल्क्युलेशन करायची
असं काही वेगळा कन्सेप्ट नाही आहे, हे लक्षात असू द्या. मुद्दा लक्षात आला का बघा? सगळ्यांना कळलंय? हा निव्वळ एक काय आहे, योगायोग आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या प्रकारे कॅल्क्युलेशन तुम्हाला करण्यात येईल एवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्या टर्म्स आणि कंडिशन काय काय दिलेले आहेत एवढं लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. 46% वेट बाय वेट म्हणजे की 46 ग्रॅम 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये, 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे. आलं का लक्षात? कारण पहिलं वेट काय हे आणि दुसरं वेट काय हे आहे. वेट बाय वेट, वेट बाय वेट, हे वेट एवढ्या ग्रॅममध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचं क्वेश्चन आणि बेसिकला सोल्युशन असतं. बेसला काय आहे, सोल्युशन आहे. प्रत्येक फॉर्म्युले तुम्ही काळजीपूर्वक चेक करा आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सिस्टमॅटिकली सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सगळ्या कन्सेप्ट आय थिंक क्लिअर झाल्या असतील अशी आपण अपेक्षा ठेवू आणि या व्हिडिओमध्ये सध्या आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.